पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे शिरूरच्या पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। मुलाच्या मृत्यूनंतर सुरू झालेले आंदोलन 7 तासांनंतर स्थगित करण्यात आलं। आज पुणे नाशिक महामार्गावर मंचरमध्ये 10 वाजता आंदोलन होणार आहे। आमदार शरद सोनावणे या आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे 13 वर्षाच्या चिमुरड्यावरती बिबट्याने हल्ला केला आणि यामध्ये बिबट्याने हल्ला केल्यानंतर मुलाचा मृत्यू झाला आहे। खरं तर 7 तास आंदोलन सुरू होतं, रास्तारोको करण्यात आला। बेल्लाजेजुरी महामार्ग असेल किंवा अष्टविनायक महामार्ग असेल, हे दोन्ही मार्ग खरं तर ग्रामस्थांनी रोखून धरले होते। 7 तासानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। आपल्यासोबत जुन्नरचे आमदार शरद सोनवणे आहे। दादा, खरं तर बिबट्याचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढतात। गेल्या कित्येक दिवसापासून हल्ले वाढत आहेत। आज 15 दिवसांमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये। 15 दिवसामध्ये 3 मनुष्याचे बळी गेलेले आहेत। बिबट्याचे अतिशय लाड आपण सर्वांनी पुरवलेले आहेत। शासनाने आता गंभीर व्हायला पाहिजे, पॉलिसीज बदलल्या पाहिजेत। 7 तासाचं आता आंदोलन झालंय। शेतकऱ्यांचं मी भेट घ्यायला आलोय। या ठिकाणी देवदत्तांचे निकम, अरुणजी गिरे साहेब आणि बाकीचे सर्व शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात रात्रीचा या ठिकाणी उपस्थित आहे। आणि उद्या सकाळी खरं तर हा सगळा इशारा किंबहुना ह्या बाबतीतली गंभीर बाब शासनाने समजून घ्यावी। ही लढाई जी आहे ती माणसाची आता जीविताची आहे। माणसाचं जीवन आता धोकादायक झालेलं आहे। या शेड्यूल 1 मधला जो प्राणी आहे त्याला तुम्ही पकडायची परवानगी ठेवलेली नाही, त्याला मारायची परवानगी ठेवलेली नाही। शूट अँड साईटची परवानगी कायमस्वरूपी त्याला जिथे दिसेल तिथे गोळी मारायची परवानगी शासनाने दिली पाहिजे आहे पहिलं। दुसरी गोष्ट की या सर्वांना 15 दिवसामध्ये उचललं पाहिजे। उभ्या महाराष्ट्रभर बिबट्या झाल्या आहेत। आमच्याकडे तर मांदेआळी आहे, जुन्नरमध्ये तर हब आहे। आमच्याबरोबर शेजारी आमचा आंबेगाव तालुका लागून आम्हाला जुन्नर, आंबेगाव आणि शिरूरची परिस्थिती अतिशय भयावह आहे। ही शासनाने ही बाब गंभीर म्हणून लक्षात घेतली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना अशा 15 दिवसामध्ये उचलून त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, एक सुद्धा बिबट्या सोडता कामा नये। आणि तिसरी गोष्ट म्हणजे सेंटरनी 24 तासाच्या आतमध्ये मुख्यमंत्र्यांना बोलवून, आम्हा सर्व लोकांना बोलवून, जे आम्ही या ठिकाणी या बाबतीमध्ये अडचणीमधली मंडळी तिथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना बोलवून तातडीने या बाबतीचा निर्णय सेंटरने केला पाहिजे।